नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे चिवळीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ही आहे चिवळीची भाजी। तर मी ते चिवळीची भाजी घेतली आहे, बारीक चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर मी ते घेतलेले आहेत 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे, 7 ते 8 लसूण घेतलेले आहेत आणि काही आपल्याला मसाले लागणार आहेत। चला तर मग भाजीला फोडणी देऊन घेऊ। तर मी आता इथे घेतलेले आहे तेल, 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे। त्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यात जिरं टाकून घेणार आहे। जिरं छान तळलं गेलं की त्यात लसूण टाकून घ्यायचं आहे। लसूणही छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। लसूण लाल झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। कांदाही छान गुलाबी रंगाचा होईस्तोवर परतवून घ्यायचा आहे। आता त्यात टाकून घ्यायचे 2 चमचे चटणी, त्यानंतर अर्धा चमचा हळद। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स करून झालं की त्यात मी चिवळीची भाजी टाकून घेणार आहे। तिला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। नंतर त्यात टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ही भाजी चवीला खूप छान लागते, खूप चविष्ट लागते। तर तुम्ही नक्की बनवून बघा। आता हिला 5 मिनिटं झाकून ठेवायची आहे। 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकतात छान शिजली आहे भाजी। तिला अगोदर शिजवूनच घ्यायची। आता यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे बेसन पीठ, चणा डाळीचं पीठ। तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर मी ते पीठ टाकून घेते। आता मी 3 चमचे पीठ टाकून घेतलंय। त्याला अगोदर व्यवस्थित मिक्स करेल आणि थोडं जर वाटलं कमी झालंय तर मी अजून नंतर 1 चमचा टाकून घेईल। आता हे छान मिक्स करून घेते। आता मी त्यात अजून 2 चमचे बेसन टाकून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। छान मिक्स करून झालं की त्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते। आता तिला अगदी 2 ते 3 मिनिटं शिजू देणार आहे। बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाले। मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की बनवून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।